नमस्कार मंडळी। आज आपण शेवयाचं उपीट हा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत। बनवायला एकदम सोपा आणि झटपट बनली जाते, चवीला सुद्धा अप्रतिम लागते। चुलीवरती लोखंडी कढईमध्ये बनवणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी आधीच चूल पेटवून ठेवलेली आहे। चुलीवरती आता स्वच्छ धुवून लोखंडी कढई ठेवलेली आहे। लोखंडी कढईमध्ये कोणत्याही प्रकारचा नाश्ता किंवा भाजी बनवली तर ती छान चवीलाच लागते, त्यामुळे इथे मी लोखंडी कढईमध्येच आजचा नाश्ता आपण बनवणार आहोत। कढई गरम झालेली आहे, यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। इथे मी अंदाजे शेवया घेतलेल्या आहेत। 7 ते 8 माणसांना नाश्ता पुरेल एवढ्या मी शेवया इथे घेतलेल्या आहेत। त्या हलक्या हाताने ते चुरून घ्यायचे आहेत अशा प्रकारे, म्हणजे छान भाजल्या जातात। आता त्यामध्ये कढईमध्ये आपण त्या शेवया टाकायच्या आहेत आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत, एकसारख्या भाजायच्या आहेत। शेवया छान भाजल्या गेल्या म्हणजे आपल्या उपम्याला सुद्धा खूप छान चव येते। बघा इथे लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे। त्या आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या। पुन्हा तीच कढई मी चुलीवरती ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची। मोहरी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरे छान फुलले की त्यामध्ये मुठभर शेंगदाणे किंवा शेंगदाणे जर आवडत असतील तर अजून जास्त आपण टाकले तरी चालू शकतात। मी इथे मुठभर होतील एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपण इथे तळून घ्यायचे आहेत। कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, किंवा आधी शेंगदाणे तळून बाजूला काढून घेतले तरी चालू शकतात, पण असे जर तळले तर आपला व्याप थोडा कमी होतो, म्हणून आपण असे तळून घ्यायचे। शेंगदाणे कुरकुरीत झाले की त्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे। 10-12 पानं कढीपत्त्याचे टाकलेले आहेत। त्याच्यानंतर 2 इथे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा टाकायचे आणि 4-5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा कांद्याबरोबर इथे मी टाकून घेणार आहे आणि छान परतवायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। आपल्याला जर गोड शेवया किंवा गोड शेवयाची खीर जर खाऊन कंटाळा आलेला असेल किंवा तोच रोजचा नाश्ता पोहे उपीट, तर अशा पद्धतीने तुम्ही शेवयाचा उपमा बनवून बघा। इथे आता आपला कांदा भाजून झालेला आहे, यामध्ये अंदाजे पाणी होईल एवढं मी यामध्ये टाकलेलं आहे। त्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पाव चमचा हळद टाकायची आहे। स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा इथे मी थोडी टाकलेली आहे। आता या पाण्याला खळखळ उकळी द्यायची। जर उकळी येण्याआधीच जर आपण त्यामध्ये शेवया जर टाकल्या तर त्या अशा चिकट होतात, म्हणून पाण्याला खळखळ उकळी येऊ द्यायची, तरच त्या शेवया टाकायच्या आहेत। बघा इथे पाण्याला खळखळ उकळी आलेली आहे। आता यामध्ये भाजून घेतलेल्या शेवया आपण हळूहळू एका हाताने टाकायच्या आहेत। सगळ्या शेवया टाकून झाल्यानंतर फुलताने छान असं ढवळून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर ढवळून झाल्यानंतर त्यावरती झाकण ठेवायची। 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे आपण चुलीवरती। जर गॅसवरती बनवणार असेल तर गॅस अगदी बारीक करायचा आणि 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं। बघा इथे 5 मिनिटं झालेली आहेत, पण झाकण काढून बघितल्यानंतर इथे बघा शेवयाचं उपीट तयार झालेलं आहे। मऊ सुट्ट्या अशा झालेल्या आहेत आणि शेंगदाणे सुद्धा त्यामधले कुरकुरीतच राहिलेले आहेत। तर आता खाण्यासाठी तयार झालेला आहे शेवयाचा उपमा। तर मैत्रिणींनो, आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।